अशी ठेव आणि अशी ढकल. मथुरे बाजारी कशी वाटतात आमचे नितीन राणे? मामा आता तरी बोल, नाश्त्याला काय आहे? उपमा प्युअर एकदम. चटणीचा गोला. चला येतो मी. चला बाय. साईराम साईराम साईराम. आजचा आपला दिवस 7वा. आपण सिन्नरवरून निघतोय वावीसाठी. वावीला दुपारचं जेवण आहे आणि वावीला दुपारी जेवण आपण परत रात्री पनवेलकर वस्तीला 10 किलोमीटर आज या वेळेला जास्त प्रवास केला आपण करणार आहोत. त्यानंतर वस्ती झाल्यावर उद्या तिथनं आपण शिर्डीसाठी निघणार. बोला ओम साईराम. ओम साईराम. निघाले का घरातले? आता 9:10 निघतील. 700 रुपये दिवसाची पकडलं असं त्याचं झालं किती माहिती आहे मग. आणि पुढल्याला विकतच आणायचं आहे तसं पण. काय आपल्याला कारसेवक थोडे विकत म्हणजे पर डे वाले बघायचे रे. बॅग लगेज बिगेज भरायला. जी पोरं येतील ती सेवा करतील. तो नाश्ता रेडी झाला तरी कायलो हल्लाय नाही लागचा. परत चादर घेऊन झोपलाय. हे नको ना. आणि आमचा भट काही वजरी आणि हा भटजी आमचा काही वजरी. यमुनेच्या तीरकाल पाहिला हरी ओ. हे हा 16 गवळत नारी न तू चालल्या मथुरे बाजारी. कशी वाटतात आमचे नितीन राणे? 16 गवळत नारी न तू चालल्या मथुरे बाजारी. मारला गडा आणि फोडला गडा, मारला गडा आणि फोडल्या गडा आणि फोडील्या गागरी. काना वाजरी बासरी काना वा. ओम साईराम. आपले सगळे आराम करतायत. थोडे दमले तरी नॉनस्टॉप 5 किलोमीटर चालले. हा आलाय गाडी घेऊन. आम्ही नाश्त्यासाठी थोडं पराठे खायचे. आम्ही दरवर्षी या हॉटेलवरती येतो पराठे खायला. आपका नाम? गणेश गुप्ता. आपला मुंबई हॉटेल म्हणून आहे इकडे. तिथे आम्ही दरवर्षी येतो. त्यांचे पराठे आम्हाला खूप आवडतात. मला पाहिलं हा त्यांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांना जमलं. ते आलेत आमचे जुने मित्र गिरायक. किती वर्ष झाले तुमचं हॉटेल आहे इथे? 25 वर्ष. ओके 25 वर्ष झाले त्यांचं हॉटेल इकडे आहे. आम्हाला बघितलं त्यांनी आणि मग त्यांनी लगेच ही भट्टी पेटवली. त्यांनी ते रस्त्यावरतीच उभे होते आम्हाला घ्यायला. त्यांनी आम्हाला कुठं मागच्या वस्तीच्या इथं असं बघितलं होतं. ते बोललेले काय येतील म्हणून. चला ओम साईराम. ला 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 ला. गतात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या घेऊन सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या घेऊन सहारा. निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषांत त्यांचा कायाकल्प केला, कायाकल्प केला. साईबाबाला, साईबाबाला, साईबाबाला. एवढी फास्ट चालणारी माणसं असं आराम करताय काय?
आताच सांग. भूक लागलेली सगळ्यांना. हा भाऊ 8 प्लेट भजी खाली. किती 8 प्लेट भजी 6 पराठे. किती खाल्लं तापेच उभी. त्यांनी सांगितलं 8 प्लेट खाली. मग आमची तू माझी तू कोणला विचारू तू सांग फक्त ये ना. काय झालं भाऊ लय ऍक्शन. रवींद्र बोलतात तुले खाते का तुले कांदा भाजी विपुल ए, कांदा भजी, कांदा भजी. पाटील आहे 2 प्लेट खाणार आहे. घंटा म्हणजे माझ्या समोर ठेवलं कांदा भजी खायला सांगेल. एमटी करून ठेव विपुल संपलं प्लेट दाखव. थोडीशी राहिले मग संपून टाक. आता कशाला ठेवल्यास त्या 0 मिनिट. प्लेट घे, दादाचं झाली. आम्ही आता चाललोय नदीवरती आंघोळ करायला. नदीवरती आंघोळ करायला. उड्या मारायचे की नाही. पहिले एकाला ढकलून आम्ही मगरी आहेत ते चेक करणार त्यानंतर बाकीचे उड्या मारणार. आता आपण जंगलातून रानातून चाललोय. तुम्हाला आता दाखवतोय इथला मिनी डॅम, मिनी बुशी डॅम. ओम साईराम माऊली. आम्ही आता थोडा वावीच्या दिशेने निघालेलो आहोत पण थोडा आम्ही आता एक 15-20 मिनिटं जरा आंघोळी करून निघालो आहोत. माझी हे पण प्लॉट आपला आहे. कुठला. हा इथं पूर्ण प्लॉटिंग ही आपली आहे. आमच्या मामाची जागा आहे. ओके आता आम्हाला ह्याच्यात हिस्सा दिलाय. समोरचा प्लॉट माझा आहे, मागचा साहिलचा आहे आणि त्याच्या मागे आपण सचिव कार्डेला दिलेला आहे कारण की तो खूप लांबनं आलेला आहे. आणि हा डॅम कोणच्यासाठी आहे. हा डॅम आपल्याला येईल द्वारकानाथ म्हात्रे. द्वारकानाथ म्हात्रे यांच्या नावी आहे. ओके आंघोळ झालेली आहे. काय डॉटचा दोड्डा झाला असता तुझा आता. आणि हे सगळे गडी घाबरले. एवढं आणि थंड एकाने पाणी. डेअरिंग केली ती दाखव, सांग. हं? एकाची डेअरिंग सांग. यांनी डेअरिंग केली उडी मारायची. नंतर त्याला आठवलं का त्याला पोहताच येत नाही. त्याला बाहेर काढलाय. वॉटर कापून आंघोळ करतो. सूर्या बाहेर तापलेला आहे आणि आता जशी सकाळी चालायची ताकद होती तशी नाही आहे, थोडी कमी झाली. म्हणून पोरं लवकर थकतायत, थोडी जास्त रेस्ट घेत आहेत. चला पुढे भेटूया. आता आम्ही उसाचा रस प्यायला बसलोय. समोर वडापावची गाडी आहे. वडापाव आणलेत आणि इथं बसलोय. ओम साई. चालून चालून थोडं तुला बोलायचं. पाव खाई वडापाव खाई आता. शिर्डीला जाई वडा पाव खाई. ऊन खूप आहे म्हणून आम्ही एक सावली बघितले. आता तिथं अर्धा 1 तास तरी रेस्ट घेणार. मस्त सावली आहे इथे. थोडा आराम करून निघणार आम्ही. साईराम. साईराम साईराम.
तिसरा झेंडा हा सिन्नरवरनं निघाला आहे. एक 10 किलोमीटर चालला आहे. त्यानंतर रेस्ट घेताना हे सगळे आपले पदयात्री मंडळ दमलेले आहेत भरपूर. खूप जास्त ऊन आहे. रात्री थंडी 16 डिग्रीवर जाते, तसाच ऊन पण आता माझ्या मते 28-30 वर गेलेला असणार. तर हे सगळे मंडळी दमलेत, आता आराम करतायत. ओम साईराम. ओम साईराम. आपल्याला भेटायला कोण येतोय आता? सिम्बा. आमचा साई येतोय. साई थोड्या वेळात तो पोचेल इकडे. बघू आता त्याची रिॲक्शन काय ती. इथे शेड भेटलं एक, म्हणून आम्ही आता इथे जेवायला बसतो. जेवण आणलं आम्हाला मागे. झेंडा पण आलाय आपला आणि आपल्याला भेटायला कोणतरी आलाय आपल्याला भेटायला. जाऊ तर सिम्बा, इथून जा. आणि फायनली ये आ गया हमारा सिम्बा. कुठले बघ. चलो. काय सिम्बा, मला मिस केला? इकडे बघ. ओम साईराम. चल चल. फ्लॅशबॅक. वेलकम टू माय चॅनल. आता मी चालले शिर्डीला डॅडाला घ्यायला. शिर्डीला चालला. तिथं आम्ही तुझे कपडे दाखवते. पालखीचेच घातलेस ना? ठीक आहे, आज मग भेटूया आपण डॅडीला. बॅग पण घेतली आहे त्यांनी त्याची. चालेल, मग जाऊया आपण शिर्डीला. चल, आईंना बाबांना बाय कर. चला. ओम साईराम. चलो. मला तिचे काय दिली? घरूनच तयारी करून निघालाय तो प्रॉपर आयडी घालून. आयडी काय झालं सिम्बा? कधी पोचणार विचारतोय तो सारखा. आता येणार, आता भेटणार डॅडी तुला. 5 minutes ओनली. 5 minutes ओनली. कोण आला? ये आ गया हमारा सिम्बा. कुठले बघ. चलो. काय सिम्बा, मला मिस केला? इकडे बघ. ओम साईराम. चल 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 तिकडे चल.
घरून घातलंय त्यांनी. बोलो ओम साईराम. 22 तर आपण बोल विचारतोय. मला 13 किलोमीटर. तू वॉकिंग ये इकडे. सिंबा जेवायला ये. गणेश आम्हाला भेटायला आलेले आहेत. काय बोलायचं तुला? काय नाही बोलायचं. दमलास. आणि रोशन पण आले. ओम साईराम. ए गाणं होऊन जाईल. गाणं गाणं. ओम साईराम. कुठे चालला? कोणला गेला? गेला चालत चालत चल. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. ओम साईराम. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत पुढे चाल. ओम साईराम. शिर्डीला, पायी चालत येईन. काय येते? मला आठवण येते तुझी. मग जायचंय ना मम्माकडं. हा जाऊ. बसल तिथपर्यंत चालतं. सिम्बाने जिद्द केली का मग मी तुझ्यासोबत चालेल म्हणून तो माझ्यासोबत चालतोय ना सिम्बा. आई बाबा पण आहे बघ. चल चाल चाल. साई तुझ्या दर्शनाची मला लागली ताना. बोलो ओम साईराम. ओम साईराम. मजा येते तुला? हो ओम साईराम बोल. दमलाय? दमला सिंबा तू? नाही दमला? अजून चालणार? ठीक आहे चल. आता चाय पिणार ना? आता काय खातो? पाव. ओके ये बसशी चल वरती. काय बोलतोय? माहिती आहे काय बोलतो? वॉटर पार्कला उद्या जाऊ. उद्या नाही परवा. थंडी याची कर बाबू. चला साईराम सिंबा. साईराम. भेटू आपण. ओम साईराम. तू ये तिथं रात्री जेवायला. आता बिस्किट खा आणि थोडं त्यामध्ये जेवायला ये तिकडे. ओके मला भेट नंतर. ओके बाय. चल तुम्ही आरामात जायचं. ओम साईराम. सिंबाला आता मागे ठेवलाय साईला. तो आता आमची जेवणाची वस्ती आहे तिकडे येणार आहे. कारण का तो मला वाटते कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर चालला माझ्यासोबत. त्याला अजून यायचं होतं पण मी बोलो नको. मी बोलो त्याला का तू तिकडे जा जेवणाच्या वस्तीवरती. मी तुला भेटायला येतो. चला आपण आता रस्त्यातलं बघू काय आहे आणि मग तुम्हाला जेवणाच्या वस्तीवरती भेटूया. बाय. माझ्या साईला भेटाया तुम्ही आम्ही चाललोय जंगलाच्या एरियात ना. इथे थोडा बिबट्यांचा त्रास आहे म्हणून एकत्र चाललोय सर्व. आमची वस्ती राहिले फक्त 3 किलोमीटर. पण इथल्या लोकांनी सांगितलं का इकडे कालच काहीतरी बिबट्या पकडले होते म्हणून आम्ही सर्व एकत्र चाललोय.
आईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यान असं म्हणा मी निघालो तुम्ही येता का आम्ही आमच्या वस्तीवर पोचलोय आणि आता वस्ती दाखवतो तुम्हाला. आम्ही आमच्या वस्तीवर आता पोचलोय. सगळी पोरं सुखरूप आलेली आहेत घरी आपल्या वस्तीवरती. आला कसा गोड बाला कडलिंबाला. ये सिंबा बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. कोण आलाय? साई. सिंबा आलाय. सिंबा थांब. सिंबा आपल्या बॅग घेऊया. कुठे आहे तू? शिर्डीला. हे फाडशील.